अरे बबन भाऊ शिवलाल भाऊ कुठे जायला तर काय काम होतं रे बा शिवलाल भाऊ बरोबर. अरे बा त्या शिवलालनं पैसे घेतले तर माझवरचे द्यायच्या नावानं बोंबा 15 दिवस झाले माणूस गायब आहे. आता देतो म्हणे पैसे 5 मिनिटात आणून काय काही दे ना. घरदार कोणाला घरी दिसून नाही राहिला शिवला. मला वाटलं बबन भाऊले माहिती अशी काय काय याच्यावरून पैसे घ्यायला जाते म्हणून हानी म्हणतो शिवलाल होता काय त्याच्यावरून पैसे नेले काय. हो ना बा आता आणून देतो म्हणे अर्ध्या घंट्यात पैसे 60,000 रुपये नेले द्या ना. अजून आणून द्यायच्या नावानं पता 15 दिवस झाले त्या घराच्या अकरा मराल ते पोरगं सांगते बाबा बाय बसा बाबा कुठे जायला. चटाच मारतात बा ते पैसे द्यायच्या नान भाऊ. तुला माहित असेल तर सांग बा कुठे जायला शिवला. तुला तर काहीच माहित नाही गड्या शिवला कुठे जायला आणि काय जायला तर बरं माहित नाही गड्या तुला सारंच माहित आहे बा. पण तू येड्यात काढून राहिला मला खरं सांग ना बबन कुठे आहे तुला लागलं त्यातले 5,000 देतो ना. पण सांगतो मला कुठे जायला तू शिवलाल तर माहिती का 60,000 तरी त्याकडे सांगू जायला बी 5,000 सरक होते काय गड्या मला तर काय माहित नाही गड्या तू कुठे जाते काय जाते का मला सांगून जाते बा तो. तुलाच माहिती 12 माणूस शिवला बरोबर बा. माहीत पडलं तर सांगतो मग मला माहीत पडलं सांगतो तुला. चाल बा येतो. हा ये बबण्याला साराच पत्ता असेल शिवल्याचा पण सांगत नाही सांग आतल्या गाठीच्या एकामेकाही दबेलाच नाही. मला पत्ता काढाच लागेल ना शिवल्या कुठे जायला 60,000 रुपये दिले बा मी वसूल तर कराच लागतील पैसे. मुतरेले का शिवलाल याचे 60,000 घेतले तिकडे हनीमून चालू आहे शिवलाल जा सहायचं कर्ज घेऊन वेस्ट चालू आहे गड्याचा. पण ला लागेल शिवलालने की गड्या तो पैसे मागायला आलता. फोन लावू दे काय म्हणते पाहू दे. हॅलो हा शिवलाल काय गळा काय फेजळ लावलं रे बाबा गावामध्ये हे हा काय का त्या बन्याचे पैसे तुला घेतले बाबा तो घरदार कोणाला आता मला विचारायला आलता. अरे तू न मामागे झंडू बाम लावली तू म्हणून राहिला की त्या बन्याचे पैसे बन्या पैशाचं मग भाऊ हे काय मामागे बाम लावली तू ना. काही डोकसा आहे की नाही तुले बबन्या काय डोकसा आहे की तुले. अरे बा मी ना काल लावली बा त्या मागे झेंडू बाम. अरे तू स्वतःहून लग्न केलं बा त्या बाई बरोबर रे बाबा आणि म्हणले घेऊन गेला तू मला म्हणतो झेंडू बाम लावली. मी ना काय केलं रे बा मी म्हटलं का तुले दुसऱ्याकडून पैसे घे आणि म्हणले जाय तू ना उसने पैसे घेतले सारं केलं त्या बऱ्याकडून पैसे घेतले. अरे माया लग्नाचा विषय नाही ना बा तिचं मायाचं चांगलं चालू आहे आणि त्या पैशाचा विषय नाही त्या बन्यावरून 60,000 घेतले त्याचा विषय नाही. पण तू न त्या माऊलीले मा बायकोले खायला पाठवलं पहिल्या बायकोले हां तू असे पागल धंदे करून करत राहत मा सारा हनुमंता सत्यानाश व्हायला आता. हे म्हणते माझं ते म्हणते माझं घ्या आफत आता काय करू कसा हनीमून करू मी हां कसा करू सांग ना. हा माऊलीला काय केलं बा त्या बायकोला आणलं का तडीसा मला माहितीच नाही हा विषय. तर काय तर बा सारा मजा किरकिरा केला बाबा काहीच मिळत काम नाही आहे. काय सांगू तुले या माऊलीने सारा घोर आणून ठेवला मा भोवती अभ्यास आणला गड्या यानं काय आणली काय माहित माझी पहिली बायकोटीसा डोकसं दाबी आली. अदलोक तर तिनं मला काही सुख दिलंच नाही पण आता इकून तिकून सुख घेऊन राहिलो मी दुसऱ्या जोडून तर त्यानं हे या माऊलीनं मधात पचका केला. गड्या मला माहीतच नाही गड्या हा माऊली घोर करीन मला काहीच माहित नाही ना मला माणशी नाही का माय. काय म्हणतो माहित नाही हा माऊलीनं लगा सांगताल समजून जरासा काय बा पानसडे धंद्याला तुम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही लोक माहीत पिन मारली मा बायकोला घेऊन आला मा उरा. शिवला खरंच ना मला काहीच माहित नाही ना. ते मला काही सांगून होत्या मावल्याला फोन लावतो काय तर कारण म्हणा घडव्या तुला कोणी सांगाल तरी काम धंदे करायचे आणि मी त्याला झपकी मारीन आता मा डोकं खराब होईल मा सारा हनुमंत सत्यानाश केला त्यानं एवढा खर्च करून मा काही उपयोग झाला नाही. बरं शिवलाल गरम होऊ नको तू लावतो मी एका मिनिटात फोन लावतो मी त्याला. हा लाव लवकर फोन लाव त्याला चाल ठेवतो मी फोन. हा ठेव बा ठेव लावतो फोन. काय मावल्या लुच्च्याला काही गरज होती काय दुसरी बायको घेऊन जाय शिवले इतडीसा पण हाही मोठा रिकामी धंदे करत राहते मा भावती आणला यानं फेदोळ खालतो घेऊन जाते ना. चाल लावू दे बाबा फोन काय पाहू दे मला एक नाटक काय रिकामी धंद्यात बा हे पुरे भावा कायच करा माणसानं. शिवल्याला तर मावर गरम होऊन राहिला नाही तर माऊली सट काढा लागेल मला आता. हॅलो हा बोल बोल अरे कुठे आहेस रे माऊली तू कुठे आहेस. बा मी इकडे येला बा काश्मीरला येला ना. काल तटी काल मरायला गेला तू काल गेला तू कोणाला घेऊन गेला तरी सा काय हो काश्मीरला कोणाला घेऊन गेला तुला पैसा काढला का त्याचा. बा मी काल जाऊन माझं काय पैसा टाकीन हे या शिवलालच्या पहिल्या बायकोन आणलं मामूली ओढत ताडतडसा काय सांगू तुले मामूली माहिती गड्या लुच्च्या तुले रिकामी धंदेच फलते येतात गड्या. काल गेला तरी मरायला तू काल गेला तो शिवला मला बोलून राहिला इकडे त्याच्या बायकोला काल गेला तू ना काही गरज होती का धंद्याची. बा मला काही रिकामी धंदे येत नाही ना बाबा रे आता काय सांगू तुले मामूली माहिती काय परेशान आम्ही तर काय बोलून राहिला लुच्च्या अशी रिकामी धंदे नको करत जाऊ ना. शिवलाल आपला दोस्त आणला का त्याची बोड खालीचं तुला कोण सांगतो तुला अगोपणा करायला तरी काश्मीरला घेऊन जायची शिवली बायको. साधो रे भाऊ साधो बबन साधो तुम्हाला घरी आल्यावर बाद खेटर मारतो मा मला माहिती आहे गळा मा गळ्यात हड्डी अटकली होती ना त्या शिवल्याची पहिली बायको मा नांदा सोडायला तयार नाही बा मारलं मला तिने सोडलं रे मला.
साधू म्हणून राहिला लुच्चा. अगं कोणा करायची काही गरज नाही ना. पहिले तर शिवला काय होता तिले पहिल्या बायकोला त्याच्या म्हणून त्यानं दुसरी केली. तर त्याची तू त्याला सुख नाही घेऊ देऊ राहा. तडसा घेऊन गेला त्याची पहिली अवदसा बायको यांना दे ना. तुला रिकामी धंदे सुचतात ना. अरे बाबा काय सांगू तुले गोपन. ते मागे आपली गोष्ट नाही झाली का म्हटलं शिवला आली हे दुसरी बायको केली हिले दाबीन मी हिले दाबीन असं होतं ना ते भय. पण ते काचं बा रे मास बघती लागला ना ते तिनं पाजवलं का मले. आखरी शेवटी कबलं बा नटीसा घेऊन आले काश्मीरले मग मले. अरे मग तुला रिकामी धंदे करायचं नाही सांगितलं होतं ना म्या. दोस्ताची बायको रिकामी धंदे करू नको. खाल्ला मारे खाल्ला तिच्या हातचा. दोस्ताचा धिंगा नाही केला त्याचा हानिमूनचाही सत्यानाश केला. त्याची बायको घेऊन गेला तरीसा. आता काय कसं काय मग द्यायचं कारण का त्याला सुख नाही घेऊ दिला तू नाही घेतलं नाही. आता जाऊ दे गड्या माचान झाले रिकामी धंदे. आता जाऊ दे बा. आता काय करतो काय म्हणतो बा रिकामी धंदे तो शिवलाल मा मस्तक दाबून राहिला. त्या माऊलीला सांग म्हणते समजून नाही तर मारीन म्हणते मी त्याले. घरी आल्यावर तरी तुझ्या पिशार काढतेस तो शिवलाल. काय का माऊली असं करायला नाही पाहिजे का हे इथलं का काही बोल बा तू. आता कसं आहे आता माझ्यानं चूक झाली. आता त्याला मी काहीच करू शकत नाही गड्या. आता माझ्यानं खूप मोठी चूक व्हायला आहे. आता शिवल्याच्या पहिले बायकोला आणून नटीचा शिवल्याच्या तोंडचा खास काढला गड्या मीनं. मलाच तर खराब वाटून राहिलं सायाचं. मॅच रिकामे धंदे केले मस्त चालू होतं त्याचं. पण आता मला माहिती आहे का शिवल्याच्या पहिली बायको एवढी बदमाश आहे म्हणून मला झोडीन म्हणून ते मला घेऊन येईन. ते मी तुला पहिले 10 खेप सांगू ना की ते बाई बदमाश आहे बरं तिच्या नादी लागू नको. पण तू गोष्ट घेतली का नाही मी हिच्या ट्राय करतोच. मला हे पाहिजेच मला लय आवडते. हिची पप्पीच घेतो. घे मग आता पप्पी कशी आहे तर घेऊन राहिला तरीसा वास आता काश्मीरला जाऊन काय भेटलं तरीसा बोनसर तुले काय भेटलं. लोकाचा तोंड पाहत असतील तटीसा आणि हिवात मरत असतील थंडीत. ते मस्त मजा मारता. तू बस तोंड पाहत त्याचं का दांडे सामरा करणार असल्या पुरा माऊली तो. बघून जाऊ दे आता जे झालं ते झालं. आता मला माहिती आहे काय आहे तुम्ही काय पाहून राहिलो काय नाही तर ते जाऊ दे. आता विषय काढूच नको तुझा. बरोबर काही विषय काढत नाही. ठेव आता फोन ठेव. आणि असे अगो धंदे करत नव्हतात जो तो शिवल्या मला साधून राहिला इकडे. तुला का मस्त तिकडे ठेव बा. ठेव आता ऐकून घे माझ्यासाठी तेवढं. काय तुम्ही काय हा शिवलाल बी आला आता हाय डोकसं खाते आता माय. हा ठेव. अरे बाबा आता शिवलाल बी आला बा. शिवलाली का सोडत नाही मला झापते बा आता माई करते अशी तशी तू बिना पाण्याची. मावल्या तुला मा सुखी संसार चांगला नाही वाटत आहे की मी कोणतं सुख घ्यायला आलो थोडेसा काश्मीरली. तुनं काय केलं रे का मी धंदे हे मामा पहिल्या बायकोले मग उरार घेऊन आला अठीसा. आता झाली आहे की तुझी थंडी. चांगलं वाटून राहिलं तुला गार आहे की आता चांगलं वाटून राहिलं ना. शिवलाल बा तुझ्या पायातलं खेटर काय पण थोडं जण 2-3 मार बा. माझ्यानं चूक झाली आता काय करू गड्या. त्या बायकोनं मला दादागिरी मला धमक्या मला मारलं त्या बायकोनं पहिल्या बायकोनं. मग काय करू बा सांगितलं बा. मग त्या बायकोला घेऊन आलो अठीसा. मग 2-4 दिवस तिकडे कुठे गावाले मरता. तू ये तोंड नाही आवडले जात. पण माझा जीव खायला काय आला अटी मा सारा सत्यानाश झाला ना. मा हानिमुनी झाला नाही ना. मा मागं किती टेन्शन लागलं अटीसा. इले सांभाळू की इले सांभाळू. पहिलेच तर माझा जीव काढेल होता बा. आता मी शिवला तुला माफी मागूनच राहिलो ना. माफ कर बा मला. माझ्यानं चूक झाली ना. चूक झाली म्हणतं लेका असे धंदे नको करत जाऊ. काय बाबा कसं लेका म्हातारं लेका मूळ अशी तशी करून टाकली तू ना. माई लेका दुसरी बायको मा कन्या काढून राहिली का म्हणते हनीमूनला आलो सांग. कोणता हनीमून आहे सांगा. तिची पोरगी घेऊन येला अटीसा. मा मुली मैदा गड्यान तू न गो मग गेली. देवा शिवलाल असं होणार नाही आता. डबल कधीच नाही होणार. काय म्हणतो असं होणार नाही. असे धंदे नको करत जाऊ. माणसाच्यानं तोंड चूप नाही राहत माणसाचं. तो कुठे चाललं जा पण अगोपणा करू नये. दुसऱ्या याच्यात बिबा घालू नये. बा शिवलाल हे मी सांगतच नव्हतो ना. पण त्या बायकोनं सोडलं का मला वाढवून लाल केले ना. मग काय करू कधी लोक मार खाऊ मी त्या बायकोचा सांग ना. मारल्यावर तर मला सांगायच लागेल ना. नाही तर मारत होती चांगलं दाबून मला. तुलेच कसं मारलं रे माऊली मा बायकोना. बबण्याला कोण नाही मारलं. काऊन मारलं नाही बबण्याले. बा तो विषय सोडून दे. तू जाय भाई मजा घे. मजा घे तू जाय भाई. जाय तू नको विषय विचारू आता. बरं आता असे धंदे करत नव्हतात जो. आता मला सांभाळता जाऊन राहिलो. खाली बा माझ्यानं गलती जाऊ दे आता. हा बरं काय अगो काम केलं. आता मोठा हिंबट तोंड करते. पायातले खेटर काढ म्हणते मार म्हणते मला. लुच्च्या वानादा सारा सत्यानाश केला हानी म्हणता. गड्या माऊली त्याच्यानं लय मोठी चूक झाली गड्या. जाऊ दे आता. काय आता पस्ता करून फायदा नाही आता. तुम्ही ना मला हनीमूनला आणलं. काही फायदा झाला काय. उठली सुटली की तुम्ही त्या पहिल्या बायकोवर जाऊन बसून राहिले बा. काही काम आहे का तिकडे जायचं. काहीच गरज नाही ना. मी हाव ना अटी. आता काय सांगू तुले. माझी काही इच्छा नाही तिकडे जायची. तिचे तर थोडं नाही वाटत मला. पण कसं आहे आता सेटलमेंटसाठी करावं लागते. ती माझं नानी नडीचा तमाशा भरवीन म्हणून मग तिला चोपड चापड करू तुम्ही जरा तू
असं चोपड चापड. ते मला काही सांगू नका बा तुम्ही. मला 24 तासही तुम्ही कसं माझ्याजवळच पाहिजे. हनीमूनला आलो आपण आणि फक्त एकच दिवस आपण जराशी मजा केली. मग सगळी बापा 3-4 दिवस झाले मजा किरकिरा चालू आहे सगळा. तुम्ही जाऊन बसता तर मी काय करू वाटी एकटी? काही नाही, तुम्ही माझ्याजवळच पाहिजे. हो हो, तू थांब ना जराशी. मला तिला जरासं चोपड चापड करू दे ना, तिचं लक्ष भटकू दे ना मला. मी तुया जाऊ ना 24 तास काय 48 घंटे मी तुया जाऊ. हो, दिवस रात मी तुया जाऊ. मला नाही समजत काय की आपण हनीमूनला आलो. दोघांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे त्यासाठी आलो की नाही आपण. घरी किरकिरी होती म्हणून काश्मीरला आलो. पण आता कसं आहे, हे घुबळ अतिशय आली ना, त्या मावल्यानं सहायच्यानं घोर केला ना. थांब ना तुम्ही, पाहतो बजेट बसवतोच मी, टेन्शन घेऊ नको, थांबतो. काय बापा म्हणून राहिले मी पाहतो करतो काय करता तुम्ही? आणि ते तुमचे दोस्तही बापा असेच निघले चालू. नाही तर दोस्ताला मदत करतात बा. हा तर तुमच्या उन्हावर बसेला पाहणं. ते घुबळ आणली त्यानं वाटी, काही गरज होती काय? हो ना, त्यानं तर पुरा घोर केला, मा सारा सत्यानाच केला त्यानं हनीमूनचा. पण जाऊ दे आता, तू विचार केला तर आपले डोक्षे खलास होती नटसा, आपल्याला पागल व्हायला लागेल. तू काही टेन्शन घेऊ नको, मी तुया जा. तू मै जानू, मी तुया जान. काय बापा जाणून जाण म्हणून राहिले, काही नाही. आता सगळा पचका झाला. आलो बापा लय हावसानं काश्मीरले जाऊ आलो. पण कायचं काय बापा, सगळा मजा किरकिरा आहे ना. आता काय करू होती? थांब, व्यवस्थिशीर करतो मी. तुला जे सुख पाहिजे ते देतो ना. मला आहे ना, मला ते टेन्शन पडेल आहे ना. पण काय करू, हे गुगळ उरा अडून बसेल आहे. जाऊ दे आता, आपण काहीतरी करूच. बापा जाऊ द्या आता. काय बापा तुम्हाला बोलून काही फायदा नाही ना. आता झालं सगळं, तर काय पचकाच व्हायला. आता काय सांगू मी तुम्हाला? आता करा बा तुमच्या मनानं. आता काय चूक तर बापा आता माहीच आहे. लग्न करून सगळा पस्तावा येऊन राहिला मला आता. पण काही फायदा नाही ना आता पस्तावे करून. आता जे झालं ते झालं बापा. आता काय माझ्यासाठी एक तर मी ना पोरीची बी जिंदगी खराब केली ना. पोरीचंही लग्न मी ना घाई करून टाकलं कोणासोबतही. डार्लिंग, असं मन लहान करू नको बा तू. असं बोलू नको तू. मग मा काळीच तुटते इकडे. मी तुझ्यावर एवढा प्रेम करतो की आता मला माहीत आहे. दाखवू नाही शकत मी अंदरची भावना तुला. आता काय तर हे घुबडचा बंदोबस्त करतो मी, टेन्शन न घेऊ ना. तू या चावणं मी 100% तू या. म्हणून राहिले मन लहान नको करू. पाहूनच राहील बाबा तुम्ही त्या घुबडचा किती बंदोबस्त करून राहिले. तर 1 महिना होऊन राहिला ना आपल्या लग्नाले. अजून काही नाही केलं ना तिचं. ते आपल्या मागे आहेच शपूटने सोडून राहिले ते. तुम्ही काही करून नाही राहिले. तू काहीची न करू, तिचा बरोबर बंदोबस्त बसवतो मी. थांबतो जराशी. शांतता ठेव तू. इकडे या ना. मी काय म्हणून राहिली ऐका तर खरी. म्हणता आता हो इकडे तर येसा. मग सांगतो ना बाबा तुम्हाला काय आहे. आता आठवणच सांगू. या इकडे. काय घुबड तोंडी आता रंगात भंग करायले. हिचं कामच ते आहे ना. आलं तू, आम्ही 5 मिनिटात काय म्हणते पाहिजे. हो जा ना, जा. ते तुमची बायको आहे ना बापा, पहिली बायको आहे ना. मला का तुम्ही जास्त भाव देसान आता? तिच्याच मागे फिरसान जा. नाही ना, आलोच नाही 5 मिनिटात. समजून सांगतो येतो ते असं. हो सांगा, समजून सांगा. नाही तर दुसरं समजून सांगसान. करून येसान. नाही ना, तू अशी आहे का मला? तूच असणं माही सर्व काही. तुला काय केलं असतं हिच्यासोबत जर मी हे झालं असतं तर माया. तूच पाहिजे मला. चाला ना बाबा, चाला ना, उठा ना. उभी आहे ना मी अटी. या लवकर. हो चाल. आता हा काही इले सोडते काय? तिकडे गेला तर तिला दणका देते आणि मला दणका देते. बरोबर भागून राहिला तो. दोन्ही चानच मारून राहिला तो. मी तर लग्न करून पस्तावून राहिली. फालतू मी लग्न केलंय शिवल्या बरोबर. मी ना मामा हातानं दगड पाडला ना मा पायावर. एक तर मा पोरीचे नुकसान केलं आणि माये नुकसान केलं मी. अव पहिले मी तुला आवडत नव्हतं आहे. आपण आता आवडतो का मी तुले? आता आवडतो का? हो ना, पहिले मला तुम्ही आवडत नाही जात जा बा. कसे दिसत जा तुम्ही. आता मस्त दिसता, हँडसम. मला प्रेम लावता. माया बी मनात कसं तुमच्याबद्दल आता प्रेम झालं जागृत. कसं आता की नाही खूप प्रेम करतो मी तुमच्यावर. जीवापाड प्रेम करतो. तुम्ही मला खूप आवडता. तू खूप आवडतं. मी त्या दिवशी तुला पहिले पाहिलं की नाही, त्या दिवशी तू मला आवडायला लागल ते. त्या दिवशी मला तुझ्यावर प्रेम झालं तर त्याच दिवशी. हो ना, म्हणूनच तुम्ही ना झटपट लग्नाचा निर्णय घेतला आहे की नाही? हो ना बापा, तुझ्यासारखं सोनं सापडत होतं का मला? माहिती माती झाली ती पहिले. काय सांगू तुले, पहिली अशी अवदास सापडली होती मला. मला माहीत आहे. खास करे. पण तुला चांगलेस खरंच ना. तुले माझ्यावर प्रेम करतं. लय जीव लावतो तू मला. पहिली लय जीव लावे मला. अवदासा सापडली काय बापा पहिली? पहिलं कोण? काय मी तिच्यापासून काही लपवत नाही. मामा हात भाऊ लय म्हणे मला लपू म्हणे तिच्यापासून. पहिलं काही सांगू नको म्हणे. पहिलं लग्न व्हायला मला अवदसा बायको भेटेल ती. काय सांगू तुले, मारे मारेलेची अंगावर ते मारेलेची. खाऊ ठेवूच करे. मग काय करू बा, वागवली नाही म्या. पावती देऊन टाकली तिला सायजीले.
तर बापा सेकंड हँड आहे बापा. काही चांगलं नाही. अच्छा काही मी सेकंड हँड नाही ना बापा. 2-3 दिवसच वागवले मी. 2-3 दिवसातच तिने मला रंग दाखवले ना. काय सांगू मी तुले. म्हणलं माझ्यावर निघली. आता ते विषय बंद करून टाक. मनच दुखते बाबा. लय म्हणून राहिले तुम्ही. 2-3 दिवसच राहिली पण झालं ना. काही ना काही तर झालं की नाही मग तुमचं. लग्न झाल्यावर तर सेकंडच म्हटलं जाईल की नाही आता. नाही तर का पहिलं म्हटलं जाईल का तुम्हाला. आणि तसं नाही मान तिच्यात काही झालं बी नाही ना. ते तुम्हाला झोप बी नाही. काय सांगू तुले काहीच नाही ना. फक्त मागायला हळद लागली. दुसरं काहीच नाही. मग काही म्हणजे काही प्रेमही नव्हतं. काहीच नाही. खाऊची ठेवच करे ना. काय सांगू तुले. लय म्हणजे दुःख भरी कहाणी होती ते. काही सांगू नका बाबा तुम्ही. बा जे खरं होतं ते मी सांगितलं तुले. आता मनातलं होतं ते मला सांगणार होतं तुले. आज ना उद्या कसं दुसऱ्याकडून तुला माहित पडलं तरी तुझ्या मनाले झालं असतं की नाही. मग त्यापेक्षा मी सांगितलं बा. तुले जे काय म्हणणं असेल ते म्हण बाबा. मला बोल लागलास तू बी. जाऊ द्या आता. काय तुम्ही ना सांगलं बापा. तुमच्या मनातली गोष्ट नाही ते एखादा माणूस सांगत येईन आता. जाऊ द्या आता. काय तू मला काहीच सांगत नाहीस ना. काहीच नाही. चुपचापच राहायचं. काय सांगा लागते बा तुम्हाला. सांगा ना. विचारा काय विचारता तर सांगतो बा मी. काही कॉलेजला होतं का बा तुझं. काही कोणावर प्रेम करस काय तू. कोणी तुझ्यावर प्रेम करे का. काही बॉयफ्रेंड गिफ्रेंड होता का बा तुझ्या. असं हे म्हणत होतं मी तुले. आता कसं प्रत्येक पोरीचे असतात बा कॉलेजले. म्हणून विचारून राहिलो बा मी. सांगणं जे सांग नशीन सांगणं तर राहू दे. बापा माया काही असतं तर मी अगोदरच सांगलं असतं तुम्हाला. आपलं सगळं उघडं असते. आपण काही कोणाला भेट नाही बापा. असतं तर सांगलंच असतं. पण आता नाही तर काय सांगू मी तुम्हाला. सांगा आता. नाही ते आहे म्हणा. तुम्ही सांगितलंच असतं. काही लपवणार नाही म्हणून. पण कसं माणूस ठेवते मनामध्ये. जुना आशिक असते तर माणूस सांगत नाही नवऱ्याले. काय तर बात संबंध तोडीन. आपल्यासोबत वाईट वागीन असं असते. भीती असते. पण मापासून काही भीती नको बाळगू बरं. मी तसा माणूस नाही माया असतं तर मी सांगलंच असतं ना. आता भीतीन गीती काही वाटायचं काही नाही बा. नाही जाऊ दे मग आता तो विषय जाऊ दे बरं. काही सांगत नाही. हिच्या मनातलं शेनीचं काहीतरी लफडं असतेच. काय ना काही पोरीचं सांगत नाही. काही लाज वाटते हो तुम्हाला. 5 मिनिटं सांगून गेलते ना तुम्ही. 1 घंटा झाला ना. आले का तुम्ही वापस. हे असं असते का काम. बेसरम मानाचे आहे बाबा तुम्ही. मी बसली तिकडे वाट पाहत तुमची. आता येईन माणूस मग येईन माणूस. आणि माणूस इकडे यश करून चाल ना. तुम्ही माय ऐकली ना. काय झालं काय माहित दोघांचं. हो चला बरं पाहू बरं काय झालं तर. शिवलाल मामाचा माझा सुद्धा काही पटत नाही. हो हा सत्यानाश आहे. काही खरं नाही बाबा. दोघांचा काही जुगाड येत नाही. तुम्हाला मी पटत नाही का. तुम्ही ना माऊरावर दुसरी आणली तर दुसरं लग्न करायचं काही काम होतं का तुमचं. काही गरज होते का. मी चांगली नाही वागत का तुमच्या सोबत. प्रेम नाही लावत का तुम्हाला. अर्चना तसा विषय नाही ना. तू सारं प्रेम वगैरे लावतो मले. पण आता कसं आहे जाऊ दे आता तो विषय. दिला गदी पी तर पोरी घ्या काम की. आता जाऊ दे. आता ते झालं आता विसरून द्या बापा तू. काय विसरू बापा मी. काय विसरू. तुम्ही ना बापा मी नव्हती पटत तुम्हाला तर मग अगोदर सांगा लागत होतं ना की मी दुसरं लग्न करतो बापा. तू काही मला आवडत नाही. मग मी ना काही ना काही दिलं असतं बापा डिसिजन. मला सांगलं असतं मी ना. तुम्ही डायरेक्ट लागे तिला घेऊनच आले. गोळगोळून कंबळल्याला आता मारते गरबा माय आहे. नाही ना व तसं नाही ना. तू समजून घेत जाय ना अर्चना. तुझ्याशिवाय मा कोण आहे सांग बरं. आता ती मागं लागली होती. जाऊ दे. ते माझं जुनं लफडं होतं थोडंसं. जाऊ दे आता तो विषय. मी किती प्रेम करतो तुमच्यावर. किती प्रेम करतो जीवापा. पण तुम्ही ना मला धोका दिला की नाही. लग्न केलं दुसरं तुम्ही ना. अव मी बी तुझ्यावर प्रेम करतो ना. असं नाही आहे. पण आता जाऊ दे. जी घटना झाली ती झाली आता. काही प्रेम करत नाही व तुम्ही. नका सांगू ना. खोटे बोलू राहिले तुम्ही माझ्यासोबत. प्रेम असतं तुमचं मावर तर कसं तुम्ही दुसरी आणलीच नसती ना. तुमचं भाग्यच नाही ना माझ्या ना. म्हणून तुम्ही ना दुसरी आणली ना माऊरार यश करायला. अर्चना तू लाखातली एक बोलली खरंच ना. तू माझ्याकडे लक्षच ना देत ना. खाऊ की ठेवू करत मले. मग काय करू. मग मा विचार मन आलं माय. मग केलं मी हिच्या बरोबर लग्न. तू चांगली वागलीस. ती चांगली बोललीस ती माझ्यासोबत. मला प्रेम लावलं असतं. मला सुख दिलं असतं तर काल दुसरी उरार आलीस ती. पण तू घोर गेला तो. काही तसं नाही. मी काम करू वावरात जाऊ थंडीगार होऊन कुकडे लक्ष देऊ तुमच्या इकडे. मोठं म्हणून राहिलं लक्ष नाही दिलं. मग आता जरासं झालं माझ्या दुर्लक्ष तुमच्या. मग लग्नच करतात का डायरेक्ट. जाऊ दे आता तो विषय मोडून टाकतो. काय जे झालं ते झालं आता. आता नाही होणार डबल पुढे. आता फक्त मावर लक्ष दे तू की झालं. मावर लक्ष केंद्रित करतो. नाही तर मग तू मला सोडलं की मग मला आठवण येते दुसरी.
नाही आता नाही सोडत बापा, अजिबात नाही. तुम्हाला कसं सोडत नाही मी, मापासून अलग काहीच नाही. लक्ष देतो तुमच्यावर आता सगळं. की नाही एक म्हणणं आहे बा, तुम्ही तिच्याजवळ जात नका जात जाऊ. तुम्ही तिच्याजवळ गेले की माय कसं ते पायातली मस्तकातच जाते. नाही नाही, तुला सुख दिलं की नाही मुले, मी तिच्यावर जातच नाही. हा, तू फक्त चांगली राहत जा बा. झालीच नाही का अजून 5 मिनिटं? हा मस्त बसेल आहे बापा तुम्ही तर दोघंही. मस्त गुलुगुलू चालू आहे बापा दोघांचं बी. हा माणूस आहे काही खरा नाही बापा. मला म्हणे 5 मिनिटात येतो 5 मिनिटात येतो. हा 5 मिनिटाचा 1 घंटा होऊन राहिला तरी तोंड दाखवायला पत्ता नाही अजून. आले मग आता हे अवधसा रंगने भंग करायला आता. अव मी आता तुझ्याकडे येऊन राहिलो ना, बस झालं आमच्या गप्पा. हो झालत्या बापा गप्पा. जसे काही तुमचं नवीनच लग्न व्हायला एवढ्या गप्पा करून राहिले तुम्ही तर. मरे दिलं सोडून इकडे आणि हिच्या नांदी लागून राहिला तू तिकडे. चला मग मित्र, उर्वरित भाग आपण उद्या बघू. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा.